श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो. अधिक मास आला घरा, भक्तीचा सुगंध दरवळा. नामस्मरण पूजा अर्चना, मनामध्ये आनंद फुलला. दानधर्माची ही शिकवण देई, प्रेमाने नाती जपूया. देवभक्तीच्या या महिन्यात सद्गुणांनी जीवन भरूया. अधिक मास पवित्र मोठा, पुण्य कमवण्याची वेळ. श्रद्धा सेवा सत्कर्माणी उजळू हे जीवन खेळ. आजचा हा माझा व्हिडिओ खूप खास आहे, कारण मी नुकतीच माझ्या माहेरी जाऊन आले आणि अधिक महिन्याचे निमित्त साधून आईने आमच्यासाठी खूप प्रेमाने एक सुंदरसा अधिक महिन्याचा कार्यक्रम ठेवला होता. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अधिक मासाला खूप महत्त्व दिले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात दान, पूजा, जप आणि आपल्या लेकी जावयाला सन्मान करण्याची परंपरा अनेक घरामध्ये आजही जपली जाते. त्यामुळे आईनेही प्रेमाने माझी ओटी भरली आणि जावयाला मानपान केला. अर्थात जेव्हा कधी आपण आपल्या माहेरी जातो तेव्हा आपला किंवा आपल्या मिस्टरांचा मानपान होतच असतो, पण अधिक महिना हा सर्वांसाठी थोडा खास मानला जातो. दुपारीच आमचे जेवण वगैरे आटोपले होते. नंतर आम्हाला माझं माहेर जे आहे ते सासरपासनं फार जवळ आहे, अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर. तर आम्ही कधीही जाऊन तिथे परत येऊ शकतो. त्यामुळे मी सकाळीच इथे पोहोचली होती माहेरी. पोहोचल्यावर आई आणि आम्ही मिळून स्वयंपाक वगैरे आटोपला आणि आईनी सर्व तयारी आधीच करून ठेवली. ती स्वयंपाकाची म्हणा किंवा मग अधिक महिन्यात जे काही आम्हाला तिने गिफ्ट वगैरे ठरवले होते ते सर्व तिने आधीच काढून ठेवलेलं होतं. मग आमचं जेवण वगैरे झालं, आम्ही आराम केला आणि त्यानंतर मग सायंकाळी तिने जावयाला मानसन्मान केला, म्हणजे त्यांचा वाण वगैरे दिला. माझी ओटी भरली, त्यासाठी आम्हा दोघांना असं चटईवर आसनावर बसवलं आणि आता भेटस्वरूप म्हणून तिने आमच्यासाठी बऱ्याचशा वस्तू आणल्या होत्या, जे की मी तिला नाही बोलले होते. हे मी खरं सांगत आहे आणि प्रत्येक मुलगी जे मी बोलत आहे हे त्यांना खरं वाटेल, कारण आपल्या आईने आपल्यासाठी एवढ्या महागड्या वस्तू आणाव्या ही कुठल्याच मुलीची इच्छा नसते. एवढं सगळं खर्च करावा आपल्या आईवडिलांनी. पण मी कितीही तिला सांगितलं तरी ती कधीही माझं ऐकत नाही आणि यावेळेससुद्धा तिने माझं ऐकलं नाही, कारण शेवटी आई ती आईच असते. ती माझी असो की तुमची असो, ती स्वतःच्या मनानेच करते. त्यामुळे वेगवेगळे कारणं सांगून तिने मला माझं मन समजवलं. नंतर तिने आम्हाला इथे चटईवर आसनांवर बसून माझ्या मिस्टरांचं औक्षवण केलं, माझं औक्षवण केलं आणि ह्यांच्यासाठी तिने कपडे घेतले होते, नारळ आणि एक शेला दिला होता. त्यासोबतच जावयाला 33 गोडाचा पदार्थ काहीतरी द्यायचा असतो, त्यामुळे तिने धोंडफळं एका ताटात सजवून दिली होती आणि त्यावर दिवा लावला होता. आता हे धोंडफळं काय आहे तर आमच्या विदर्भामध्ये छोट्या अशाच कणकेच्या चपात्या करतात, जसं आपण मोदकासाठी करतो आणि जसं पुरणाचे मोदक करतो ना तशाच पद्धतीचं हे स्टफिंग भरल्या जाते पुरणाचा आणि त्याला गोल असा आकार देऊन त्यांना नंतर तेलामध्ये तळून केल्या जाते. सोबतच हिने जावयासाठी जे तांब्याच्या आणि पितळ्याच्या वस्तू द्यायच्या असतात म्हणून आईने 2 समया घेतल्या होत्या आणि मी म्हटलं होतं तिला की या समया माझ्याच कामी आहे, त्यामुळे माझ्या हातात दे. तर तिने मला न देता जावयाच्या हातात दिल्या, कारण जावयासाठी असते म्हणे. आणि त्यांनी पण इतक्या हसत आनंदात त्या समया घेतल्या आणि दोन्ही हातात त्या समया पकडून स्वतःसमोर ठेवला. सांगितलं हे मे बी त्यांना सांगायचं होतं की या माझ्यासाठी आहे म्हणून, आणि स्वतःच हसत होते. त्यानंतर मलाही सुंदरशी साडी भेट दिली आणि सोबतच माझ्या मुलीला एक सुंदरसा ड्रेस घेतला होता. हे सर्व देऊन तिने माझी ओटी भरली. फळं वगैरे, बांगड्या, साडी सगळं माझ्या ओटीमध्ये ठेवलं. माझे नाना म्हणजे आजोबा आणि माझा भाऊ असं छोटंसं माझं माहेरचं कुटुंब आहे आणि छोटासा परिवार, सुखी परिवार तुम्ही असं म्हणू शकता. माहेर म्हणजे फक्त आपलं एक घर नसतं, ते आपल्या कुठल्याही मुलीसाठी आयुष्यभराचं प्रेम, आधार आणि आठवणींचं ठिकाण असतं. तिथे कितीदाही गेलं तरी मन आपलं असं असतं की तिथून निघत नाही, असं वाटते आईकडेच थांबावं, पण ते शक्य होत नाही. आमचा हा सर्व कार्यक्रम आटोपल्याबद्दल खूप आनंदात, हशीखुशीत आमचा हा कार्यक्रम पार पडला. आपण म्हणतो की माहेराहून निघताना म्हणजे परत सासरी निघताना मन थोडं भरून येतो, प्रत्येक मुलीचं होते. पण आईवडिलांच्या प्रेमाची जी ऊब असते ना
ती कायम आपल्या मनात राहते. त्यामुळे माहेरून कितीहीदा तुम्ही परत या, थोडंफार मन भरून येतो, पण आईवडिलांचा प्रेमाचा आधार आपल्या मनात नेहमी असतो. इथे सुंदर असा आनंदात आमचा हा अधिक मासाचा कार्यक्रम पार पडला होता. माझ्या मिस्टरांना घाम यायला लागले होते, हे आम्ही दोघं. आणि अशा पद्धतीने आम्ही माहेरून मग रात्रीला साधारणतः रात्रीचे 8 वाजले होते. जसं मी सांगितलं की लवकर माझं सासर जे आहे माहेरहून जवळ आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना टाटा बाय बाय करत माझ्या सासरी यायला निघालो. श्री स्वामी समर्थ. हा माझा पहिला व्हिडिओ असल्यामुळे बऱ्याचशा चुका झाल्या असतील, त्यामुळे मला क्षमा करावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.